नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट्स चा नेमका अर्थ काय? सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन. सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट. तर नीट लक्षात ठेवा की ॲझॅक न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावला किंवा लायब्निझने कॅल्क्युलसचा शोध लावला. ॲझॅक न्यूटनने कॅल्क्युलसचा शोध लावलेला आहे, परंतु डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे आजही जगातल्या कुठल्याही सायंटिस्टना माहीत नाही आहे की डिफरन्शिएशन म्हणजे नेमकं काय होतं आणि इंटिग्रेशन म्हणजे नेमकं काय होतं. तर नीट लक्षात ठेवा, सन, अर्थ आणि मून हा एक ट्रायंगल आहे. हे ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. पायथागोरसचा ट्रायंगल हा टाईम ट्रायंगल आहे. पायथागोरसचा जो ट्रायंगल आहे हा टाईम आणि स्पेस ट्रायंगल आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडलेली आहे, परंतु कॅल्क्युलस अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, कॅल्क्युलस म्हणजेच रिलेटिव्हिटी आहे. रिलेटिव्हिटी लाईज इन द कॅल्क्युलस. तर नीट लक्षात ठेवा, ही सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन नेमकं काय? प्लेन म्हणजे काय? तर ज्या आकृतीतील, ज्या कुठल्याही स्पेसमधील ज्यांची फ्रेम ऑफ टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स एक असते. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं आहे की आपण कुठल्याही इन्क्लाइंड गोष्टीवर चढताना, म्हणजे डोंगरावर चढताना आपण पुढे झुकतो. का पुढे झुकतो? आपण टाईमला कंपन्सेट करण्यासाठी पुढे झुकतो. आपण कशासाठी पुढे झुकतो? टाईमला कंपन्सेट करण्यासाठी. अकॉर्डिंग टू न्यूटनियन मेकॅनिक्स, फोर्सचा उपयोग आहे एक्सलरेशन क्रिएट करण्यासाठी. बरोबर आहे, ते ॲब्सोल्युटली करेक्ट. F इज इक्वल टू ma. ॲब्सोल्युटली करेक्ट. पण फोर्सचा उपयोग हा एक्सलरेशन क्रिएट करण्यासाठी, म्हणजेच नेमका टाईम फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज करण्यासाठी. टाईम फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज करण्यासाठी, थोडक्यात टाईमचा स्पीड वाढवण्यासाठी. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव वाचकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.